पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील संशयित आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी सांगलीतील 14 वर्षीय वेदांत बंडगर याची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेमुळे सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती। प्राथमिक तपासात पूर्व वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्र हाती घेत मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांना अटक केली। पुढील तपासात आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगार टोळी तयार करून हा कट रचल्याचे समोर आले। तसेच या टोळीतील सदस्यांवर यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे। त्यामुळे परिसरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला असून आता पोलीस महानिरीक्षकांच्या मंजुरीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सांगली प्रतिनिधी वाहिद मुल्ला यांचा रिपोर्ट।